आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। शिंदे अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभन देणारी वक्तव्य भोवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 20 नेत्यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली। नेत्यांनी ज्या ठिकाणी वक्तव्य केली त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागवल्याची माहिती मिळते। निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला अशी माहिती दिलेली आहे। याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, या जी वक्तव्य खरं तर निवडणुकांच्या दरम्यान केली जातात, प्रलोभनं दाखवली जातात, याचवरून आता कुठेतरी निवडणूक आयोग असेल तो देखील गंभीर पावलं उचलताना दिसतोय असं पाहायला मिळतंय। काय नेमके निवडणूक आयोगाकडून ऍक्शन घेण्यात येते, काय अपडेट मिळतात याचे? दीपक, प्रचाराची रणधुमाळी आता पुढच्या काही तासांमध्ये संपेल। मात्र मागच्या 5 ते 10 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये वेगवेगळ्या नेत्यांना वक्तव्य केलेली आहेत त्या संपूर्ण वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी प्रचार सभा असतात त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा देखील एक कॅमेरा त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतो आणि तोच डेटा जो आहे तो पूर्णपणे आता निवडणूक आयोगाकडे आलेला आहे। याच्यामध्ये साधारणपणे 20 नेत्यांवर कारवाई होणार असल्याची आता माहिती आपल्याला मिळालेली आहे। स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून, स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती घेण्यात आली आहे आणि त्यानुसार प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अजित पवारांचं मोठ्या प्रमाणात वक्तव्य गाजलं होतं, खास करून निधी संदर्भामध्ये की जर मतदान मिळणार नाही तर कुठेतरी निधी कापला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य होतं। यासोबतच एकनाथ शिंदे यांची देखील वक्तव्य सध्या प्रचंड प्रमाणात गाजतायत। चित्रा वाघ यांना सुद्धा म्हटलं होतं खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटन, ह्या वक्तव्याची देखील यांना जी वक्तव्य केली त्याची देखील दखल घेण्यात आल्याचं आपल्याला माहिती मिळते। साधारणपणे 20 असे नेते आहेत ज्यांच्या वक्तव्यांची दखल घेण्यात आलेली आहेत। वेगवेगळ्या पक्षांची हे सर्व नेते आहेत, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षातले नेते आहेत आणि त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो। या संदर्भातला डेटा आता निवडणूक आयोगाला मिळालेला आहे आणि स्थानिक जो निवडणूक अधिकारी आहेत त्यांना जो अहवाल दिला त्यानुसार आता पुढच्या कारवाईला सुरुवात देखील झालेली आहे। दीपक। निलेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच आता महत्त्वाचं असेल। आणि यानंतर पुढच्या बातम्यांकडे वळण्याआधी पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर।